दिसते परी न धरवे हाते, ते संतांते पुसावे. तेथीची खून विरळा जाणे, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. बरवे झाले चेत झाले महालाभे. दर्पणेचे दुसरे भासे, परीती असे एकते. तुका म्हणे सिंधू भेटी, उदका तुटी ओहळासी. प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव आपल्या मूळ स्वरूपात सुखावतो महाराज. आपण मागेही चिंतन केलं की शेवटी शरीराला विश्रांती ही हवीच असते. प्रमाणापेक्षा जर जास्त एक्झर्शन झालं, जास्त कष्ट केले आपण, तर झोप लवकर येत नाही महाराज. मग या कुशीहून त्या कुशीहून, त्या कुशीहून या कुशीवर रात्रभर करवटे आपण बदलवत राहतो, परंतु झोप काही केल्या येत नाही. झोप येते ती केव्हा, ज्या वेळेस आम्ही गुडघे आमच्या पोटाशी धरतो, त्यावेळेस मूळ स्थितीमध्ये जीव येतो. आणि मूळ स्थितीत जीव आला, मूळ स्वरूपात आला की तो विसावतो. जीवाचंही अगदी असंच असतं महाराज. जीव त्या भगवंताचा अंश आहे. त्याच्याशी जेव्हा तो तादात्म्य पावतो, एकरूप होतो, त्याच्यात समर्पित होतो, त्यावेळेस जीवसुद्धा सुखावतो. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. मग जीवाच्या ठिकाणी दोष शिल्लक राहत नाही किंवा विशेष गुणही शिल्लक राहत नाही. उदासीन, देहाविषयी तर पूर्णपणे जीव उदासीन होऊन जातो महाराज. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. अशी एक अवस्था जीवाच्या ठिकाणी प्राप्त होते महाराज. दर्पणीचे दुसरे भासे, परी असे एक ते. आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहतो. प्रतिबिंब जे पाहतो ते प्रतिबिंब आपलंच असतं. मग ते त्याचं अस्तित्व खरं आहे का? खरं असेल तर ज्यावेळेस आपण आरशापासून बाजूला होतो त्यावेळेस तेही नाहीसं होतं महाराज. म्हणून ते सत्य नाही. बरं खोटं म्हणावं तर आपले जे हावभाव आहेत तेच हावभाव त्याच्याही ठिकाणी दिसतात, तेच त्या ठिकाणी दिसून येत असतं. मग त्याला खोटं तरी कसं म्हणावं? जीव शिवामध्ये हेच आहे महाराज. मायेच्या अधीन आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत अस्तित्व हे मायेशी जोडलेलं राहतं, शरीर संबंधाने जोडलेल्या नात्यांशी जोडलेलं असतं. पण ज्या वेळेस सत्य समजतं त्यावेळेस भासतं की ते प्रतिबिंब होतं, ते खरं स्वरूप नव्हतंच. अर्जुनालाही कुरुक्षेत्री आपल्या स्वस्वरूपाची, खऱ्या अस्तित्वाची जाण व्हावी. आपण कोण आहो आणि या पृथ्वीवर कशा करता आलो आहे हा उद्देश अर्जुनाच्या ठिकाणी बिंबावा, याकरताच भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 15 युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. यावर भाष्य करताना माऊली 326 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जीही केले, ते आमुचेनी पाडे आले निर्वाळलिया. अर्थात अर्जुना, आम्ही जे अष्टांग योगाचं साधन सांगितलं ते स्वतः शरीराने जे करतील ते या योगानं, या योगाभ्यासानं शुद्ध होऊन जातील. ते माझ्याच योग्यतेस प्राप्त होतील.
जैसा दीपे दीपू लाविजे तेथ आधील कोण हे नोळखीजे तैसा सर्वस्व जो मज भजे तो मीच होणे टाके. मग भेद नाही मी आणि तया, त्याच्यात आणि माझ्यात फरकच उरत नाही. आपुला सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. जीवाला जीव अवस्थेत तो ठेवतच नाही महाराज. फक्त अंगीकार भगवंतांनी करायला पाहिजे आणि भगवंताने अंगीकार करावा इतक्या उच्चतम भावानं आमची साधना असावी, आमचा योगाभ्यास असावा. इतकी तळमळ भगवंत स्वरूप जाणण्याकरता जीवाची असावी. मग तोही जीवाच्या प्रती धावतच येतो महाराज. आपुला सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. जीव अवस्थेत तो त्याला ठेवत नाही, त्याला सायुज्य मुक्तीच प्रदान करतो. एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. पण हा जीव नंतर इतका प्रगत होतो की सायुज्य मुक्तीसुद्धा त्याला नको वाटते. भक्तीमध्ये तो इतका रममान होऊन जातो. ही भक्तीची अवस्था साधकाच्या ठिकाणी प्राप्त व्हावी. भगवंत तेच अर्जुनाला सांगतात, आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जी ही केले ते आमुचेने पाडे आले निर्वाळलिया. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.